कशा तुम्ही सर्व होप करतो तुम्ही सर्व एकदम मजेत असणार। आणि आता मी आहे इकडे बघा बीच वरती आहे केवळ बीच वरती आणि तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर। सो आता 2025 लागलेला आहे म्हणजे आम्ही 2031 कालच झालाय आणि आज आहे 1 तारीख। सो हे बघा आमची इकडे चाललेली आहे पार्टी, मॅगी पार्टी। आम्ही दोघेच आहेत आता सध्या तर। आणि इकडे बघू शकता आम्ही घरून पातेल वगैरे आणलेलं, त्याला माती वगैरे लावली आहे आणि हे लाकूड वगैरे सगळं लावलंय। आणि इकडे बघू शकता आमची आता मॅगी इकडे तयार होणार आहेच लवकरच। सो बघूया आता पुढे काय होतं। आणि न्यू इयरच्या दिवशी तुम्ही बघू शकता तिकडे किती गर्दी आहे। पुढे बघा, हे बघा पूर्ण भरले। आम्ही सर्वात इकडे लास्टला आलोय, एकदम शेवटी ह्या साईडला आलोय आम्ही। इकडे बघू शकता तोड। सो आपली मॅगी गेलेली आहे आता आतमध्ये। दुसरी पण टाक सो गाइस इकडे बघ, हे थांब थांब थांब, हे पकड, हे पूर्ण नको टाकू, हा मसाला पण दे टाकून तो पण। तिकडे कोणतरी पतंग उडवते रे, आता आता कोण उडवतो पतंग? हे चल यार समोर आपण ती चल यार ती राईड घेऊन येऊ आपण थोडी। हे पकड, हे चम्मच पकड, चम्मच पकड। जीवन के सफर में जास्त पाणी झाले नाही नाही बरोबर होईल। चल आता काय नाही, काढा पण टाकून देतो। आम्ही प्लेट करणार थोडा शपथ आहे, तुटत पण नाही, मोडूनच टाकायला लागेल। आऊच मम्मी मम्मी चटका लागला। कशावर? हा ठेव ना। सो आम्ही इकडे हे बघा असे प्लेट्स पण आणलेले आहेत आणि इकडे हे कोल्ड्रिंकसाठी हे पण आणले, ग्लासेस पण आणलेत। अरे ते राहू दे ना, आपल्याला हे करायला आतमध्ये हे करायला लाकडं अजून टाकलं होती। कचरा बघा इकडे किती कचरा आहे भाई। आणि केळवा बीच तर तिकडे एकदम पुढे, पण आम्ही इकडे आलो एकदम या साईडला, बॅक साईडला। आणि न्यू इयरमुळे बघा किती किती गर्दी आहे तिकडे, बघू शकता। सो बघा आता पुढे काय होतं, थोडं थोडं बस। ला ला ला। सो गाइस आता मॅगी रेडी होतच आहे बघा, तिकडे होतीच आहे। सो आता आम्ही इकडे थोडेसे लाकडं वगैरे शोधत आलोय। हा दाखव, इकडे दाखव, ते एक सेकंड ते दाखव छोटेवाले, म्हणजे इकडे उरी बाबा री बाबा। आणि मग थोड्या वेळाने मॅगी वगैरे खाऊन जाऊयात डायरेक्ट बीचवरती फोटो वगैरे काढायला। आणि पकड कशी बनवायची? पकड तर नाही आपल्याला आता, उचलायचं कसं? उचलायचं कसं ते बघ। हा घे मग, हे कर। ती बघ पतंग बघ तिकडे कशी उडते यार। हे आणायची का पतंग आपण पण एक? खरंच आणू चल ना यार, मग मला आता गुडघाच झाले। हे बघ आम्ही इथे रील पण आणलेला आहे, इकडे बघू शकता रील पण आणलाय। तर आमच्याकडे पतंग नाही तर आम्ही इकडेच उडवायला घेतली असते। अफसोस। हे बघा आमच्याकडे पकड नाही म्हणून आम्ही कसं पकड बनवतो। हे बघा आमच्याकडे प्लेट्स आहेत, त्यालाच आम्ही असं मोडले। आणि उचल, थांब थांब, याच्यावरती ठेवतो का इकडे? हो ठेवलं इकडे बघा, उचल दे, पकड नाही जाणार, काय नाही होणार आता त्याला। ठेवून दे त्याच्यावर, टाकून दे। आता इथे आम्ही हे ठेवलेलं आहे, कोणा जर काही येऊन परत बनवायचं असेल तर बनवू शकता। इकडे तुम्हाला लोकेशन दाखवून देतो, हे बघा तिकडून केळवा बीचची एंट्री आहे, तिकडून एंट्री केल्या लेफ्ट साईडला वळायचं। इकडे बघू शकता हे इकडे गोण्या वगैरे लावलेल्या आहेत, इकडून सरळ बॅक साईडला यायचं इकडे। आणि इथेच आम्ही शेकोटी करून ठेवलेली आहे।
बघू शकता. कोणाला काही बनवायचं असेल अजून आमच्यासारखं तर येऊ शकता आणि बनवू शकता. फक्त असा कचरा करू नका कुठे. बस आम्ही पण काही नाही कचरा करणार आहे, आम्ही सगळं घेऊन जाणार आहे घरी. सो बघा आता पुढे काय होतं. आता मॅगी खाऊयात पहिले तर. आमची मॅगी पण साधा थोड्या वेळाने जाऊयात पाण्यामध्ये पण बघूयात, थोडं एन्जॉय करू. तसं तर आम्ही कपडे काहीच नाही आणलेत, पण फोटो वगैरे काढायला तर जाऊ. मन तर करते बोटमध्ये बसावं. हां का बंद करायचं काय नाही होत का. चला आता टाकूयात मॅगी. चम्मच आणले का त्याचं बघा. आता आम्ही इकडे ग्लास पण आणले आणि हे बघा इकडे आम्ही एक थम्सअपची बॉटल पण आणली आहे. हो 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 काय होते. बघा आपल्या इथे कोल्ड्रिंक पण रेडी आहे, मॅगी पण रेडी आहे. बघा इकडे हे बघा आम्ही कसे घेऊन चाललोय पातीला. आणि इकडे बघा आता हे पाणी याच्यामध्ये सोडूयात. हा यार चिखल तर आहे. हा रे नाही तर जाईल दलदल एवढं नाही. नाही रे काय नाही, काय नाही चिखल बिखल नाही एवढा. चांगलं आहे थोडं पाणी तरी. अरे जाईल खरंच तिकडे परत. पिशवी दे इकडे, मी घरी गेलो होतो. काय तो गाईज हे बघा आता पाण्यामध्ये थोडेसेच पाय वगैरे हे केलेत, कारण की आम्ही तर कपडे तर काय आणले नाहीत. कपडे आणले मस्त भाई मस्त केले. आणि सर्वात मेन भीती द्यायची मोबाईल पाण्यात नको जायला. आम्ही काही फक्त थोडंफार पाय वगैरे ओले करतो. आणि आमचे बॅग्स ठेवलेले आहे एकदम पुढे तिकडे बघा. तिकडे आम्ही बॅग आणि ते बघा पातीला पण तिकडे वाळते. फार फोटोज वगैरे क्लिक करू. आणि मेन म्हणजे आम्ही गॉगल आणला इकडे आमचे डोळे होते हे काय होतं काय होतं काय होतं बोल जे पप्पा. सो गाईज आता फोटो काढूयात मग तुम्हाला भेटतो आणि मग जाऊयात घरी. आणि ते पण आम्ही इकडे सायकलवरती आलो यार एवढं लांब, तर जाऊयात आता फटाफट फोटोज वगैरे काढून घरी. काय जातं आहे बघा आम्ही इकडे वरती बसलेलं आहेत. बघा इकडे असं थोडंफार हे केलेलं आहे पत्र्याचंच. आणि इकडून बघा आता गर्दी सगळीकडे. हे बघा अजून पण किती गर्दी आहे. आणि आता 4:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे घरी. खूप लेट झाला, आम्ही 12 वाजता गेलो आणि आता वाजले 4:30. जाऊया आता फटाफट. इकडे पण आम्ही फोटोज क्लिक केलेत. स्वतः जाऊयात परत घरी. तर गाईज आता आम्ही आलो इकडे बाहेर. आणि इकडे बघा आम्ही सायकल कशी इकडे पार्क केले हे बघा. आता म्हणून आम्ही अशी एक इकडे तोंड करून आलो, एक इकडे तोंड करून सगळ्यात आणि जाऊया. आता आम्हाला लागेल अर्धा 1 तास लागेल ना, 45 मिनिट्स तरी लागतील. पी मला झालं. सो जाऊया आता फटाफट घरी. काहीच हे बघा आम्ही चाललो सायकलवरती. असा सुनसान रोड चालला आहे. आणि आता मला जायचं किती 6-7 किलोमीटर जायचं असं चालवत. आणि वाजले 5 वाजत येतील. तर जाऊयात आता फटाफट पुढे. आणि तुम्हाला डायरेक्ट आता बिल्डिंगजवळ म्हणजे घरी गेल्यावरतीच भेटतो क्या. गाईज चला आता माझं तर घर आलं आहे. तर समर्थला जायचं इकडून. बाय बाय ब्रो, फिर मिलेंगे, बाय बाय. सो गाईज आता वाजलेलं आहेत रात्रीचे 10 आणि मी आलेलो 5-5:30 नाही 6 वाजेपर्यंत मी घरी आलेलो. आणि समर पण त्याच्या घरी गेलेला आहे. सो आता ह्या ब्लॉगला आपण इथेच एंड करूयात. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. आणि व्हिडिओला लाईक नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. सो परत भेटूत आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तो सी यू द नेक्स्ट ब्लॉग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.